यात लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात एका HIV बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नामांकित संस्थेत हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या अगोदर या मुलीचा लातूर शहरातल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आल्याचं उघड झालंय। मुलगी धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असल्यानं डोकी पोलिसात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे औसामधील संस्थेत आणखी काही मुलींवर अत्याचार झालाय अशी प्राथमिक माहिती पीडित मुलीनं दिली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान गुन्हा दाखल होऊन देखील आरोपींना अटक न करण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातोय। त्यामुळे प्रशासन आरोपींना कठोर शिक्षा करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। राज्यात मुलींची सुरक्षा वाऱ्यावर आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय, कारण इतर मुलींवर देखील अत्याचार झाल्याचा पीडित मुलीनं दावा केलेला आहे। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात एका HIV बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। नामांकित संस्थेत हा धक्कादायक प्रकार घडलाय। या अगोदर या मुलीचा लातूर शहरातल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आल्याचं उघड झालेलं आहे आणि मुलगी धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असल्यानं डोकी पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यावर अधिक बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपालीताई, आपण पाहिलं असेल खरं तर लातूर जिल्ह्यातला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका HIV बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। खरंच मुली सुरक्षित नाहीयेत का? मुळामध्ये सगळ्यात निषेधार्थ ही गोष्ट आहे की जिथे ही संस्था आहे त्या संस्थेच्या डायरेक्टरनी या गोष्टी केलेल्या आहेत आणि आता पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांचा प्राथमिक तपास होऊ द्या, त्या तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्याच्यावर बोलणं योग्य राहील। कारण का जर ज्या मुलींना सुरक्षित करण्यासाठीच्या ठिकाणीच जर हे असे प्रकार होत असतील तर गंभीर आहेत आणि त्यातील आरोपींना कडक कारवाई, कडक शिक्षा होणं गरजेचं आहे। अन्यथा सुरक्षितेची भावना या महाराष्ट्रातनं निघून जाईल आणि ती घालवायची नाहीये। त्याच्यामुळे जो काही गुन्हा दाखल झाला त्याच्या प्राथमिक माहिती घेऊन निश्चित याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांना तसे सरकार म्हणजे गृह खात्याकडनं पण माहिती घेऊन आदेश दिले जातील। रुपालीताई, मात्र असं अजून किती दिवस अशा किती घटना घडतायत? कठोर कायदा का नाही होत आहे? कायदे कठोर आहेत, कायद्याची इम्प्लिमेंट सुद्धा होते, परंतु समाजातली जी विकृती आहे मग तो माणूस म्हणजे मी तुम्हाला सांगते कुठलं एक प्रोफेशनल नाही, त्या प्रत्येकाची ती विकृती आहे ना ठेचून काढायला पाहिजे। त्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाहीत। कारण का पोलिसांचं काम कुठून सुरू होतं? ज्यावेळी घटना घडते त्याच्यानंतर सुरू होतो। आता आपल्याला अवेअरनेस आणणं गरजेचं आहे, समुपदेश आणणं गरजेचं आहे की ज्या पुरुषांना वाटतं की ही विकृती करायची ती ठेचून काढावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी एक वेगळा विचार करून सरकारच्या माध्यमातून ही विकृती कशी थांबवता येईल याच्यावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत। पण मग त्या आतापर्यंत उपाययोजना का केल्या जात नाहीयेत? कारण का या आधी तुम्ही जर बघितलं तर 100 मधले लक्षात घ्या 2, 3, 4 घटना घडत होत्या, परंतु हे 21वे शतक आहे, सायबर आहे, जे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यामुळे ती विकृती लोकांची 100ला आता ती 70-80% आलेली आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने विकृती वाढते त्या पद्धतीने सरकार असेल, गृह खातं असेल किंवा समुपदेश सामाजिक न्याय खातं असेल, त्यांनी बसून याच्यावर उपाययोजना त्या नव्या पद्धतीने करणं गरजेचं आहे। ठीक आहे रुपालीताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। काही दिवसांपूर्वी तिने आपल्याच घरात छळ होत असल्याचा दावा केला होता। तिने एक व्हिडिओ पोस्ट करत हा आरोप केला। त्यानंतर आता तिने दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। याआधीही तनुश्रीने मी टू मोहिमेमध्ये नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तर नाना पाटेकर यांचे राजकारण्यांशी चांगले संबंध आहेत, पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळणार नाही अशी हतबलताही अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने व्यक्त केली आहे। बोलने पे आप ये कर रहे हो? आम्ही कुणाच्या बोलण्यावरून करत नाही, आमचं जे काम आहे ते आम्ही करतोय। नाही, ते तुमच्या मालकच आहेत ना इकडे गेल्या अनेक वर्षापासून। आम्हाला सोसायटी मधून परमिशन नाही ना व्हिडिओ करून द्यायला। नाही, पण अनेक सभासद इथून जाताना पाहिलं त्यांचे ते काही एवढे व्हिडिओ शेअर करतात। तुम्हाला जेवढं आहे तेवढं आम्ही करणार, आम्हाला अलाउड नाही आहे की कोणाला इथे शूटिंग। स्वतः तुम्हाला म्हणतात की मी त्यांना हे करते।
हाँ? ये नहीं, बोल रहे हैं, नहीं। तुम लोगों को कौन परमिशन दिया ऐसा बोलने के लिए? भैया हम लोग का तो ड्यूटी हमारा ड्यूटी है, हम ड्यूटी कर रहे हैं। पूछ आपके वाला- बट वो आपकी आपके बिल्डिंग पास में वो permission खुद है क्या? ठीक है, आपको पूछ सकते वो हैं। आपकी बिल्डिंग में ओनर है। ठीक ओनर है, है, ठीक है ना? आपको हो गया ना, आपका हो परमिशन गया है ना? आपके पास। आपके पास नहीं, परमिशन जबकि ओनर यहाँ की परमिशन दे रहे हैं। हाँ, नहीं, हो बात गया वो ना। नहीं मैडम, सोसाइटी मैडम, में अभी हमको तो- बोले जाएंगे। अभी आपका ये वीडियो वायरल हो जाएगा। नहीं वहाँ पे मैंने इंटरव्यूज किए हैं, जी, वहाँ बात। पे अलाउड है, लेकिन आपने जब बोला तो हम बाहर आ गए। हाँ ठीक। बस हो गया फिर है ना, पूछ तो रहे हैं आपको हमको। फिर इनसे उस तरह से बात नहीं, करने की नहीं, जरूरत नहीं थी ना। हम लोग क्या कुछ गलत बोले क्या मैम? आप बताइए नाही बट आप इनको का वाईट वाटलं? आमचं काम आम्ही एका करतो. एखादी कोणाचं काम थांबवतोय तुम्हाला याच्यात ते म्हणतात याच्या आधी झालंय पण ना. आम्हाला इथे व्हिडिओ काढायला परमिशन सोसायटीने दिलं नाही कुणाला. आम्ही नाही, तेच याच्या आधी सांगितलं. अनेक बरेच बाकीचं सभासद तुम्ही जात आहेत. बघायचं, आम्हाला नाही माहिती. वहाँ पे ये सब करना वो कोई ऐसा छोड़ो forget it. यहाँ आपण जर बघितलं कशा पद्धतीने एका पत्रकार आपलं काम करतोय आणि प्रतिक्रिया घेतोय आणि अशा प्रतिक्रिया घेताना असं थांबवलं जात आहे. नेमकं कोण यांच्या मागे आहे हे सुद्धा प्रश्न पडलेला आहे. या बातमीपत्र सविस्तर बातमी पाहूयात. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रसाद म्हणून देण्यात येणारा बुंदी लाडू आता पुन्हा एकदा पूर्ववत वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. या लाडू प्रसादाची विधिवत पूजा करून हा लाडू प्रसाद तुळजाभवानी देवी चरणी अर्पण करून भक्तांना लाडू वाटपास सुरुवात करण्यात आली. हा लाडू 30 रुपये दराप्रमाणे दिला जाणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दिली असून याचा लाडू वाटपाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धाराशिवचे बालाजी निरफळ यांनी. कोरोना कालानंतरचा बंद असलेला लाडूचा प्रसाद जो चालू झाला आणि स्वतः जिल्हाधिकारी आपण बघतायत की वाटत आहेत. सर, कोरोना काळापासून हा प्रसाद बंद होता, आपण आज प्रसाद वाटताय, काय भावनात सुरू झालाय प्रसाद? आणि आज आई तुळजाभवानीच्या कृपेने आशीर्वादाने आपण पुन्हा सर्व भाविकांना लाडू प्रसाद आपण वितरण आजपासून सुरू करतोय. आणि आता शारदीय नवरात्रीचे सीझन पण येत आहेत, सो त्याच्या अनुषंगाने आपण आता आजपासून लाडू प्रसाद सुरू करतो. सर, किती साधारणतः ह्याचं वाटपचा दर कसा असणार आहे, कशा पद्धतीने याचं नियोजन केलेलं आहे? आपण अगदी कमी प्रमाणाने कमीत कमी रेटामध्ये आपण भाविकांना लाडू उपलब्ध करून देतो. आता 30 रुपयाप्रमाणे लाडू भाविकांना मिळणार आहे. जर बघितलं तर एक भक्ताच्यासाठी हे एक आनंदाची पर्वणीच म्हणावं लागेल. गेली 4 वर्षापासून किंवा 6 वर्षाच्या कालावधीमध्ये हा प्रसाद बंद होता, तो प्रसाद सुरू झालेला आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर.